टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी आपल्या चॅनलवरती दररोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते जिथे मी रेसिपी शेअर करते. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती दर आठवड्याला 2 व्लॉग्स येतात, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज येतात. तर ते तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर लगेच जाऊन चेकआउट करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता रमजानचा महिना सुरू आहे आणि लवकरच ईद येते आहे. तर त्या निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुलगुल्यांची रेसिपी. तर गुलगुले असतात काय, तर गुलगुले काइंड ऑफ स्वीट डिश आहे, गोड पदार्थ आहे. तर हे गुलगुले गव्हाच्या पिठाने बनले जातात आणि त्यात आपण गूळ ॲड करतो. तर अशी असणार आहे ही रेसिपी. तर ही बेसिक आयडिया होती. तर संपूर्ण डिटेल रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी साहित्य बघूयात ह्या गुलगुल्यांसाठी लागणारं. तर ज्या वाटीने मी पाणी घेतलं आहे त्याच वाटीने मी सगळं साहित्य मेजर केलं आहे. तर मी पाण्याच्या वाटीनेच 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी. त्याचसोबत मी इथं घेतली आहे अख्खी बडीशेप आणि इलायची पावडर, आणि त्याचसोबत मी इथं घेतला आहे बेकिंग सोडा आणि खायचा सोडा म्हणजे. आता आपण इथे गुळवणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गॅसवरती एक पातेलं तापत ठेवलं आहे. त्यात मी ॲड करणार आहे 1 कप पाणी. 1 कप पाण्यासाठी मी इथे घेणार आहे 1 कप गूळ. तर हे अगदी ॲक्युरेट प्रमाण आहे. तर ह्याच प्रमाणाने तुम्हीही बनवा. तर इथे मी 1 कप पाणी आणि 1 कप गूळ घेते आणि मग हा गूळ आपल्याला हाय फ्लेमवरती वितळून घ्यायचा ह्या पाण्यामध्ये. फक्त गूळ वितळूस्तोवर, पाण्यामध्ये मिक्स होऊस्तोवर, मेल्ट होऊस्तोवरच आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवायची. आपल्याला पाक वगैरे काय बनवायचा नाही आहे. फक्त हा गूळ या पाण्यामध्ये मेल्ट झाला पाहिजे, म्हणजे ह्याची गुळवणी बनली पाहिजे. एवढंच आपल्याला हे शिजवायचं आहे. तर इथे बघा गूळ वितळू लागला आहे, मेल्ट होऊ लागला या पाण्यामध्ये. मी गॅसची फ्लेम बंद करून टाकली आता. तर बघा परफेक्ट गूळ वितळला गेला आहे. यामध्ये काहीच नाही राहिलं आहे गुळाचं, पूर्ण प्रॉपर गूळ वितळला गेला आहे. तर झालं आहे आपली गुळवणी रेडी. आता ह्याला थंड करायला ठेवायचं. तर ही गुळवणी प्रॉपर थंड झाली पाहिजे. ही गुळवणी थंड होते तोवर मी इथे एका बोलमध्ये घेते 1.5 कप गव्हाचं पीठ. ज्या वाटीने मी पाणी आणि गूळ घेतलं आहे त्या वाटीने मी इथं 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात मी ॲड करणार आहे बडीशेप, अख्खी बडीशेप. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं क्रश करून घेऊ शकता बडीशेपला. त्याचसोबत मी आता ॲड केले इलायची पावडर आणि त्याचसोबत बेकिंग सोडा. तर अगदी छोटा टीस्पून बेकिंग सोडा ॲड केला मी आत. आणि मग पहिलं हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये थोडासा किंचित मीठ ॲड करू शकता, त्याने ह्याची टेस्ट वाढते. मी ह्या स्टेजला विसरून गेले म्हणून मी पुढे ॲड केले, तुम्ही इथेच ॲड करू शकता. आता इथे बघा माझी गुळवणी प्रॉपर थंड झाली आहे. आता मी यामध्ये थोडं थोडं करून हे ॲड करते. तर एकदम ॲड करू नका, जर जास्त झालं तर तुमचं पीठ सैल होऊ शकतं. त्यामुळे थोडी थोडी गुळवणी ॲड करत याला मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर हे ॲक्युरेट प्रमाणे, म्हणजे मला ही सगळी गुळवणी लागली आहे यासाठी. तर मी थोडं थोडं करून ॲड करत ह्याला मिक्स करून घेते आहे. तर इथे बघा लागल तसं थोडं थोडं ॲड करत आपल्याला हे पीठ हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही ह्या आधी गुलगुले खाल्लेत का, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तर लहानपणी खूप खाल्लेत. तर इथे बघा ऑलमोस्ट मला सगळं गुळवणी लागली आहे या पिठासाठी आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मी. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझे हे कुकिंगचे व्हिडिओज आणि व्लॉग्स तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तर इथे बघा ऑलमोस्ट मला सगळी गुळवणी लागली आहे. सगळी गुळवणी मी आत ॲड करून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. या पिठाला चांगलं मळून घेते आहे. आणि मी अगदी थोडंसं सैल ठेवलं हे पीठ. खूपच घट्ट नाही मळायचं आहे आपल्याला किंवा अगदीच सैल नाही करायचं आहे. लिटिल सैल ठेवायचं आहे, अगदी थोडंसं किंचित सैल ठेवायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पिठाला. तर तुम्ही बघू शकता अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनते, म्हणजे 4 ते 5 इन्ग्रेडियंट्समध्ये आपण हे पीठ मळून घेतलं आहे. आणि मी जसं आधी सांगितलेलं तुम्हाला की स्टार्टिंगला मी मीठ ॲड नव्हतं केलं, त्यामुळे मी आत्ता यामध्ये थोडंसं अगदी किंचितभर मीठ ॲड करते, जेणेकरून ह्याची चव आणखी वाढेल, इन्हान्स होईल. त्यामुळे थोडंसं किंचितभर अगदी चिमूटभर मीठ ॲड करून याला पुन्हा चांगलं मळून घेते आहे मी इथे. आणि मग झालं आहे आपलं इथं गुलगुल्यांचं पीठ रेडी. आणि मग मी ह्याला झाकून अगदी 10 मिनिटांसाठी रेस्टवरती ठेवते आहे, म्हणजे हे पीठ चांगलं भिजेल, मुरेल आणि मग आपले गुलगुले परफेक्ट बनतील. तर इथे मी हे पीठ झाकून साधारणतः 10 मिनिटांसाठी ठेवते आहे. तर आता 10 मिनिटांनंतर चेक करूयात. तर बघा पीठ परफेक्ट बनलं आहे, भिजलं आहे. आता मी इथे एकीकडे तेल तापत ठेवते आहे आपल्याला गुलगुले तळण्यासाठी. तर थोडं जास्तच ठेवते आहे मी तेल आणि तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे आपल्याला. पण हे गुलगुले नेहमी स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत. तर इथे मी एका बोलमध्ये
पाणी घेते आहे, जेणेकरून ह्या पाण्यामध्ये हात टाकून आपण जेव्हा हे गुलगुले सोडतो तर ते परफेक्ट शेप घेतात आणि हे पीठ चिकटत नाही हाताला. हे पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे मी पाण्याचा यूज करते. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मी पाण्यामध्ये हात बुडवून एक एक गुलगुला ह्यामध्ये व्यवस्थित सोडून घेते आहे, जेणेकरून ते परफेक्ट शेप घेतील आणि एकसारखे गुलगुले बनले जातील. तर इथे मी गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवली आहे. स्लो टू मीडियमवरतीच ह्याला शिजवायचं, म्हणजे ते प्रॉपर आतपर्यंत शिजले जातात आणि परफेक्ट कलर येतो. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर मग अगदीच ते डार्क कलर घेतात आणि मध्ये चांगले दिसत नाहीत दिसायला आणि आतूनही कच्चे राहतात. त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती हळू ह्याला तळून घ्यायचं. अगदी 5 ते 6 मिनटं लागतात हे गुलगुले परफेक्ट शिजायला. तर इथे बघा परफेक्ट गुलगुला बनला, कारण तो आपोआप फ्लिप होतो आहे, फिरू लागला आहे. त्याला मी अजिबात टच केलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट तो स्वतः फिरू लागला आहे, म्हणजे आपला गुलगुला परफेक्ट बनला गेला आहे. आता मी याला हलवते आहे आणि मस्त सगळ्याच कडून व्यवस्थित फ्राय करून घेते आहे. छान सगळ्या बाजूंनी हा शिजला गेला पाहिजे, एकसारखा रंग आला पाहिजे ह्या गुलगुल्यांना. त्यामुळे कंटिन्युअसली असं थोडंसं स्टर करत करत ह्याला शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं आहे. बघा मस्त एकसारखे दिसत आहेत हे गुलगुले आणि आपोआप ते टर्न होत आहेत, फिरत आहेत, म्हणजे परफेक्ट बनलेत हे. तर हे अगदी ॲक्युरेट प्रमाण आहे, मेजरमेंट आहे या गुलगुल्यांसाठी. तर तुम्ही हेच प्रमाण यूज करा, म्हणजे 1 कप गूळ 1 कप पाणी आणि त्यासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ. तर इथे बघा मस्त गुलगुले फ्राय होऊ लागलेत आणि कलरही चेंज होऊ लागला आहे यांचा. तर आणखी 1 मिनिट आपल्याला ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर अजिबात घाई नाही करायची हे गुलगुले फ्राय करताना. अगदी मीडियम टू स्लो फ्लेमवरती ह्याला व्यवस्थित शांतपणे पेशंटली फ्राय होऊ द्यायचं आहे. तर इथे बघा मस्त कलर आला या गुलगुल्यांना, परफेक्ट शिजले गेलेत, कारण ह्याचे जे बबल्स होते आपण जेव्हा तेलामध्ये सोडलेले ते कमी आतपर्यंत व्यवस्थित शिजले गेलेत. काढून घेऊयात. तर बघा अगदी मस्त एकसारखा कलर, टेक्स्चर आणि साईजही सेम एकसारखी झाली आहे गुलगुल्यांची. आणि मग झालेत रेडी आपले गरमागरम गुबगुबीत जाळीदार स्पॉन्जी गुलगुले रेडी. तर इथे बघा मस्त एकसारखे झालेत आणि मस्त दिसत आहेत. तर अशा प्रकारे माझे गुलगुले झालेत रेडी आणि परफेक्ट कलर, टेक्स्चर आणि एकसारखे झालेत अगदी. तर टेस्ट करून बघूयात आता ह्या गुलगुल्यांना. बघा किती मस्त दिसतंय हे, परफेक्ट कलर आला आहे, टेक्स्चरही मस्त आणि बाहेरून लिटिल क्रिस्पी वाटतंय हे. टेस्ट करून बघू. परफेक्ट गोड आहे आणि बाहेरून अगदी थोडंसं क्रंच आलं आहे त्याला आणि आतून एकदम मऊ आणि जाळीदार झालं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त हौशीच वाटतंय. बघा मस्त जाळी आली आहे, आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी झालं. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. सगळे फ्लेवर्स असे मस्त येत आहेत आणि बडीशेपचाही स्वाद येतो आहे आणि मस्त. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओत पुन्हा अशाच चांगल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.